संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल प्रश्न आणि उत्तरे. महाराष्ट्राची स्थापना केव्हा झाली? 1 मे 1960. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? 3रा. पहिला राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? 720 किलोमीटर लांबीचा. महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कोणते व त्यांची उंची किती? कळसुबाई, 1646 मीटर, जिल्हा अहमदनगर, आत्ताचा अहिल्यानगर. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? सातपुडा पर्वतरांग. दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू, भीमाशंकरच्या जंगलात आढळणारी मोठी खार. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? रत्नागिरी, 237 किलोमीटर. दख्खनचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? बेसाल्ट, अग्निजन्य खडकापासून. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? पश्चिम घाट. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी. महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? त्र्यंबकेश्वर, नाशिक या ठिकाणी. महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात? गोदावरी या नदीला. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी, पैठण. कोयना धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? शिवाजी सागर. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? उजनी धरण, भीमा नदीवर, सोलापूर या ठिकाणी. तापी नदीचा उगम कोठे होतो? मुलताई, मध्य प्रदेश या ठिकाणी. पंचगंगा नदीमध्ये कोणत्या 5 नद्यांचा समावेश होतो? कासरी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या नद्यांचा समावेश होतो. महाबळेश्वर येथे कोणत्या 5 नद्यांचा उगम होतो? कृष्णा, वेना, सावित्री, कोयना आणि गायत्री या नद्यांचा उगम होतो. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? वैतरणा. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? 6. कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहिल्यानगर, आधीचा अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा कोणता? मुंबई शहर. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे. संत्र्यांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? नागपूर. कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता? कोल्हापूर. ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? सोलापूर या जिल्ह्याला. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार या जिल्ह्यात. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? इचलकरंजी, कोल्हापूर या जिल्ह्यातील. आदिवासींचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? नंदुरबार हा जिल्हा ओळखला जातो. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे मुख्यत्वे कोठे आढळतात? विदर्भामध्ये. चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यामध्ये आढळतात. बॉक्साईड हे खनिज कोणत्या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळते? कोल्हापूर, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते. तारापूर हे अणुशक्ती केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? पालघर या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे सुरू झाला? प्रवरानगर, लोणी, जिल्हा अहमदनगर, आत्ताचा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये. बॉम्बे हाय हे तेलक्षेत्र कशासाठी प्रसिद्ध आहे? खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पहिले पर्यटन जिल्हा कोणता? सिंधुदुर्ग. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहे.
लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? गोंदिया या जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रातील अष्टविनायकापैकी सर्वाधिक 5 गणपती कोणत्या जिल्ह्यात आहेत? पुणे या जिल्ह्यात आहेत. घारापुरी लेणी एलिफंटा केव्ज कोणत्या जिल्ह्यात आहेत? रायगड या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? आंबोली सिंधुदुर्ग या ठिकाणी पडतो. महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा प्रामुख्याने आढळते? महाराष्ट्राच्या पठारावर रेगूर मृदा, काळी मृदा. या मृदेमध्ये कापसाचे पीक चांगल्या प्रकारे येते. कोकणात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? कोकणात जांभी मृदा आढळते. महाराष्ट्राचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते? विदर्भाचे नंदनवन म्हणून चिखलदरा, अमरावती हे ठिकाण ओळखले जाते. कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम कोठे होतो? कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम हरिपूर, सांगली या ठिकाणी होतो. महाराष्ट्रातील सर्वात जुना जलविद्युत प्रकल्प कोणता? खापोली, रायगड. गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम कोठे होतो? गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम टोके, अहमदनगर या ठिकाणी होतो. प्रवरा आणि मुळा या नद्यांचा संगम कोठे होतो? प्रवरा आणि मुळा या नद्यांचा संगम नेवासा, अहमदनगर या ठिकाणी होतो. कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम कोठे होतो? कराड, सातारा. या संगमाला प्रतिसंगम असे सुद्धा म्हणतात. गोदावरी आणि कादवा या नद्यांचा संगम कोठे होतो? गोदावरी आणि कादवा या नद्यांचा संगम नादूर, मधमेश्वर, नाशिक या ठिकाणी होतो. तापी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? तापी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 208 किलोमीटर आहे. दक्षिण पठारावरील सर्वात मोठी उपनदी कोणती? भीमा. वर्धा नदीचा उगम कोठे होतो? वर्धा नदीचा उगम बैतूल, मध्य प्रदेश, सातपुडा पर्वतामध्ये होतो. इंद्रायणी नदी कोणत्या पवित्र तीर्थक्षेत्रातून वाहते? इंद्रायणी नदी आळंदी आणि देहू या पवित्र तीर्थक्षेत्रातून वाहते. नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? नागपूर हे शहर नाग नदीच्या काठावर वसलेले आहे. सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण भीमा नदीवर आहे. कोकणातील उल्हास नदीचा उगम कोठे होतो? कोकणातील उल्हास नदीचा उगम लोणाळा, सह्याद्री पर्वतात होतो. पुणे आणि मुंबई यांना जोडणारा घाट कोणता? पुणे आणि मुंबई यांना जोडणारा घाट भोर घाट, यालाच खंडाळा घाट असे सुद्धा म्हणतात. कोल्हापूर आणि रत्नागिरी यांना जोडणारा घाट कोणता? कोल्हापूर आणि रत्नागिरी यांना जोडणारा घाट आंबा घाट होय. नाशिक आणि मुंबई यांना जोडणारा घाट कोणता? नाशिक आणि मुंबई यांना जोडणारा घाट थळघाट, यालाच कसारा घाट असे सुद्धा म्हणतात. सातारा आणि रत्नागिरी, चिपळूण यांना जोडणारा घाट कोणता? सातारा आणि चिपळूण यांना जोडणारा घाट कुंभार्ली घाट होय. महाबळेश्वर आणि महाड यांना जोडणारा घाट कोणता? आंबेनळी घाट. कोल्हापूर आणि पणजी यांना जोडणारा घाट कोणता? फोंडा घाट. अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणते? अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर वैराट, याची उंची 1177 मीटर आहे. तोरणा किल्ला कोणत्या डोंगर रांगेत येतो? तोरणा किल्ला सह्याद्री डोंगर रांगेत येतो. स्तंभ हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार. अजिंठा लेणी कोणत्या डोंगर रांगेत आहे? अजिंठा लेणी सातमाळा, अजिंठा या रांगेत आहे. कापसाच्या पिकासाठी सर्वात उत्तम मृदा कोणती? काळी मृदा, रेगूर मृदा. महाराष्ट्रातील कोणत्या भागात फलोत्पादन सर्वाधिक होते? महाराष्ट्रातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात फलोत्पादन सर्वाधिक होते. हापूस आंबा उत्पादनासाठी कोणता जिल्हा जगप्रसिद्ध आहे? हापूस आंबा उत्पादनासाठी रत्नागिरी हा जिल्हा जगप्रसिद्ध आहे. वाशिम आणि अकोला जिल्ह्यात कोणत्या
प्रकारची मृदा आढळते? वाशिम आणि अकोल्यामध्ये काळी सुपीक मृदा आढळते. महाराष्ट्रात उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या सरींना काय म्हणतात? महाराष्ट्रात उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या सरींना आम्रसरी, मँगो शावर असे सुद्धा म्हणतात. द्राक्षाचा जिल्हा म्हणून कोणाची ओळख आहे? द्राक्षाचा जिल्हा म्हणून नाशिक या जिल्ह्याची ओळख आहे. राहुरी अहमदनगर येथे कोणते कृषी विद्यापीठ आहे? राहुरी अहमदनगर या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ केव्हा स्थापन झाले? 1968 राहुरी या ठिकाणी. कागदी लिंबू उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? कागदी लिंबू उत्पादनासाठी अहमदनगर, आत्ताचा अहिल्यानगर हा जिल्हा प्रसिद्ध आहे. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी महाबळेश्वर, सातारा हे ठिकाण प्रसिद्ध आहे. आशियातील सर्वात मोठी सहकारी साखर कारखाना कोठे आहे? आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना प्रवरा नगर लोणी या ठिकाणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण भोगावती या नदीवर आहे. महाराष्ट्रातील रेशीम उद्योगाचे प्रमुख केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील रेशीम उद्योगाचे प्रमुख केंद्र पैठण या ठिकाणी आहे. कागद गिरण्यासाठी प्रसिद्ध असलेले बल्लारपूर कोणत्या जिल्ह्यात आहे? कागद गिरण्यासाठी प्रसिद्ध असलेले बल्लारपूर हे ठिकाण चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात हिऱ्याचा पैलू पाडण्याचे काम कोठे चालते? महाराष्ट्रात हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम मुंबई या ठिकाणी चालते. क्रोमाइट हे खनिज कोणत्या जिल्ह्यात आढळते? क्रोमाइट हे खनिज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळते. औष्णिक विद्युत केंद्र असलेली परळी वैजनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे? औष्णिक विद्युत केंद्र असलेले परळी वैजनाथ हे ठिकाण बीड या जिल्ह्यात आहे. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र नागपूर या जिल्ह्यात आहे. फेकरी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? फेकरी औष्णिक विद्युत केंद्र जळगाव या जिल्ह्यात आहे. चामड्याच्या वस्तू आणि कोल्हापुरी चपलासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? कोल्हापूर हे शहर प्रसिद्ध आहे. व्याघ्र राजधानी म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? व्याघ्र राजधानी म्हणून नागपूर हे शहर ओळखले जाते. कोयना अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कोयना अभयारण्य सातारा या जिल्ह्यात आहे. फणसड पक्षी अभयारण्य कोठे आहे? फणसड पक्षी अभयारण्य रायगड, मुरुड, रोहा या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून जव्हार, पालघर या ठिकाणाला ओळखले जाते. भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण अहमदनगर, आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात अजस्त्र लेण्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्रात अजस्त्र लेण्यांची संख्या सुमारे 800 पेक्षा जास्त आहे. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहराचे जुने नाव काय आहे? छत्रपती संभाजीनगर शहराचं जुनं नाव औरंगाबाद आणि त्यांच्या अगोदर खडकी हे होतं. महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोठे सुरू झाला? महाराष्ट्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प शिवणे, सातारा या ठिकाणी सुरू झाला. केशेडी घाट कोणत्या दोन शहराच्या दरम्यान आहे? केशेडी घाट महाड आणि दापोली या दोन शहराच्या दरम्यान आहे. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या डोंगर रांगेत आहे? भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग सह्याद्री डोंगर रांगेत आहे. महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा पालघर हा 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून वेगळा झाला आहे. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात एकूण 8 जिल्हे आहेत. या विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत. नाशिक विभागात एकूण किती जिल्हे येतात? नाशिक विभागात 5 जिल्हे येतात. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार. विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत? 11 जिल्हे. नागपूर विभागातील 6 आणि अमरावती विभागातील 5. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी हरियाल, हळद्या पिवळ्या पायाचा हरित पारवा. महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष आंबा आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे?
महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल ताम्हण, ज्याला जारोळ असेही म्हणतात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोकण होय. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक जिल्ह्याची सीमा लागून आहे? महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्याला 7 जिल्ह्याची सीमा लागून आहे. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहरात आहे? गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार मुंबई या शहरात आहे. हे गेटवे ऑफ इंडिया 1911 मध्ये बांधले होते. भीमा आणि सीना या नद्याचा संगम कोठे होतो? भीमा आणि सीना या नद्याचा संगम कुंडल, सोलापूर या ठिकाणी होतो. गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम कोठे होतो? गोदावरी आणि प्राणहिता या नद्यांचा संगम सिरोंचा, गडचिरोली या ठिकाणी होतो. दक्षिण वाहिनी वैनगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? दक्षिण वाहिनी वैनगंगा नदी भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातून वाहते. मुळा मुठा नदीकाठी वसलेले महत्त्वाचे शहर कोणते? मुळा मुठा या नदीकाठी वसलेले महत्त्वाचे शहर पुणे होय. पेंच जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच जलविद्युत प्रकल्प नागपूर या ठिकाणी आहे. तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी 208 किलोमीटर आहे. मोडक सागर आणि तानसा ही धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? मोडक सागर आणि तानसा ही धरणे ठाणे या जिल्ह्यात आहेत. भातसा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? भातसा जलविद्युत प्रकल्प ठाणे या जिल्ह्यात आहे. गोदावरी नदीची भारतातील एकूण लांबी किती आहे? गोदावरी नदीची भारतातील एकूण लांबी 1465 इतकी आहे. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी 282 किलोमीटर इतकी आहे. तुळशी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तुळशी धरण कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. पंचगंगा नदी कोणत्या मोठ्या नदीची उपनदी आहे? पंचगंगा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. दूधगंगा प्रकल्प कोणत्या 2 राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे? दूधगंगा प्रकल्प हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांचा संयुक्त प्रकल्प आहे. गिरणा नदीचा उगम कोठे होतो? गिरणा नदीचा उगम कळसुबाई डोंगर रांगामध्ये होतो, नाशिक या जिल्ह्यात. कोकणातील कुंडलिका नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? कोकणातील कुंडलिका नदी रायगड या जिल्ह्यातून वाहते. महाराष्ट्रातील हिऱ्याच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र कोणते? महाराष्ट्रातील हिऱ्याच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र मुंबई, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स. लोहखनिज उत्पादनात महाराष्ट्राचा जगात कोणता भाग प्रसिद्ध आहे? लोहखनिज उत्पादनात महाराष्ट्राचा जगात पूर्व विदर्भ, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा प्रसिद्ध आहे. एशियामधील सर्वात मोठा कागद कारखाना कोठे आहे? एशियामधील सर्वात मोठा कागद कारखाना बल्लारपूर, चंद्रपूर या ठिकाणी आहे. चामड्याच्या वस्तू आणि कोल्हापुरी चपलासाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे? कोल्हापूर हे शहर. औष्णिक विद्युत केंद्र असलेले खापरखेडा कोणत्या जिल्ह्यात आहे? औष्णिक विद्युत केंद्र असलेले खापरखेडा हे नागपूर या जिल्ह्यात आहे. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक या ठिकाणी आहे. चौला औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? चौला औष्णिक विद्युत केंद्र ठाणे कल्याणजवळ आहे. कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प कोठे आहे? कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर या ठिकाणी आहे. धातू शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? धातू शुद्धीकरण कारखाना तुर्भे, मुंबई या ठिकाणी आहे. बॉम्बे हाय तेल क्षेत्राचा शोध कधी लागला? बॉम्बे हा या तेल क्षेत्राचा शोध 3 फेब्रुवारी 1974 रोजी लागला. महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ कोठे आहे? राहुरी, अहमदनगर या ठिकाणी आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात रब्बी हंगामाचा कालावधी कोणता असतो? महाराष्ट्रात रब्बी हंगामाचा कालावधी ऑक्टोबर ते मार्च हा असतो.
कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कुठे आहे? कोरडवाहू शेती संशोधन केंद्र सोलापूर या ठिकाणी आहे. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कुठे आहे? मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूर या ठिकाणी आहे. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कुठे आहे? राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे? महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे. सागाच्या लाकडासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? सागाच्या लाकडासाठी प्रसिद्ध जिल्हा चंद्रपूर आणि गडचिरोली होय. 3.5 शक्तिपीठापैकी कोल्हापूरचे पीठ कोणते? 3.5 शक्तिपीठापैकी कोल्हापूरचे पीठ श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिर. अष्टविनायकमधील वरदविनायक कोठे आहे? अष्टविनायकमधील वरदविनायक महाड रायगड या ठिकाणी आहे. भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग पुणे या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील कास पठार फुलांचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्राचे कास पठार सातारा या जिल्ह्यात आहे. याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे. पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? पवनार आश्रम वर्धा या जिल्ह्यात आहे. आचार्य विनोबा भावे यांनी हे स्थापन केले आहे. अजिंठा डोंगररांगा कोणत्या जिल्ह्यात पसरलेल्या आहेत? अजिंठा डोंगररांगा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या जिल्ह्यात पसरलेले आहेत. मुदखेड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? मुदखेड डोंगर नांदेड या जिल्ह्यात आहे. दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? दरकेसा टेकड्या गोंदिया या जिल्ह्यात आढळतात. भामरागड आणि चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? भामरागड आणि चिरोली टेकड्या गडचिरोली या जिल्ह्यात आहेत. सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अस्तंबा 1325 मीटर नंदुरबार या जिल्ह्यात आहे. कोकण किनारपट्टीची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? कोकण किनारपट्टीची उत्तर दक्षिण लांबी सुमारे 720 किलोमीटर इतकी आहे. तापी आणि पूर्णा नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगांनी वेगळे केले आहे? तापी आणि पूर्णा नदीचे खोरे सातपुडा आणि अजिंठा रांगांनी वेगळे केले आहे. सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती आहे? सह्याद्री पर्वताची सरासरी उंची 900 ते 1200 मीटर इतकी आहे. महाराष्ट्रातील पठारी भागाने राज्याचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? महाराष्ट्रातील पठारी भागाने राज्यात सुमारे 90% भाग व्यापलेला आहे. तापी नदी महाराष्ट्रात किती वेळा प्रवेश करते? तापी नदी महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करते. भीमा आणि नीरा नद्यांचा संगम कुठे होतो? भीमा आणि नीरा नद्यांचा संगम नीरा नरसिंहपूर पुणे या ठिकाणी होतो. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? पानशेत धरण अंबा नदी पुणे या ठिकाणी आहे. वरसगाव धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? वरसगाव धरण मोसी नदीवर बांधले आहे. तापी आणि गिरणा नद्यांचा संगम कोठे होतो? तापी आणि गिरणा नद्यांचा संगम रामेश्वर जळगाव या ठिकाणी होतो. कन्हेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? कन्हेर धरण सातारा वैना नदीवर आहे. मुळा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? मुळा धरण अहमदनगर आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. खडकवासला धरण कोणत्या शहराला पाणी पुरवठा करते? खडकवासला धरण पुणे या शहराला पाणी पुरवठा करते. वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम कोठे होतो? वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम जुगात यवतमाळ या ठिकाणी होतो. धोम धरण कोणत्या नदीवर आहे? धोम धरण कृष्णा नदी सातारा या ठिकाणी आहे. तिल्लारी प्रकल्प कोणत्या 2 राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे? तिल्लारी प्रकल्प हा महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा होतो? छत्रपती संभाजीनगर शहराला जायकवाडी या धरणातून पाणी पुरवठा होतो. सूर्य हा जलसिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सूर्य हा जलसिंचन प्रकल्प पालघर या जिल्ह्यात आहे. विदर्भातील सर्वात मोठी नदी कोणती? विदर्भातील सर्वात मोठी नदी वैनगंगा होय. मन्याड ही कोणत्या नदीची उपनदी आहे? मन्याड ही मांजरा नदीची उपनदी आहे. कडवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कडवा ही गोदावरी नदीची उपनदी आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे यवतमाळ या जिल्ह्यात आहेत. कोयना जलविद्युत प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता किती आहे? कोयना जलविद्युत प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता 1960 मेगावॅट इतकी आहे. भिराज जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? भिराज जलविद्युत केंद्र रायगड या जिल्ह्यात आहे. तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र कोणाचे आहे? तुर्भे औष्णिक विद्युत केंद्र टाटा पॉवर या कंपनीचे आहे. महाराष्ट्रात रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? महाराष्ट्रात रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण येवला, नाशिक आणि पैठण. हिंदुस्तान अँटिबायोटिक्स हा कारखाना कोठे आहे? हिंदुस्तान अँटिबायोटिक्स हा कारखाना पिंपरी, पुणे या ठिकाणी आहे. नोटा छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोठे आहे? नोटा छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात नाशिक चलन नोट प्रेस या ठिकाणी आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी दारुगोळा कारखाना कोठे आहे? खडकी, पुणे आणि वरुणगाव, जळगाव या ठिकाणी आहे. कोल्हापूर कशासाठी प्रसिद्ध आहे? कोल्हापूर गूळ आणि चपलासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील पहिले तेल शुद्धीकरण केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिले तेल शुद्धीकरण केंद्र तुर्भे, मुंबई या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर सातारा या जिल्ह्यात आहे. अविंध्य मृदा प्रामुख्याने कोठे आढळते? लेटराइट ही मृदा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, दक्षिण कोकणमध्ये आढळते. महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे? महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सुमारे 20.1%, अपेक्षित 33% कमी आहे. सागरेश्वर अभयारण्य कशासाठी ओळखले जाते? सागरेश्वर अभयारण्य हे पूर्णपणे मानवनिर्मित अभयारण्य आहे. हे सागरेश्वर अभयारण्य सांगली या जिल्ह्यात आहे. ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यात आहे. यावल अभयारण्य कोठे आहे? यावल अभयारण्य जळगाव या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील कोणत्या भागात कांदळवन म्हणजेच मँग्रोव्ह आढळतात? महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि खाडीच्या भागात कांदळवन आढळतात. अनेर धरण अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? अनेर धरण अभयारण्य धुळे या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस जुलै या महिन्यात पडतो. ताडोबा हे काय आहे? ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प आहे. अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे? अजिंठा लेणी वाघूर नदीकाठी आहे. बीबी का मकबरा कोठे आहे? छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद या ठिकाणी आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कोठे आहे? घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग वेरूळ, छत्रपती संभाजीनगर येथे आहे. गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर होय. महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे वज्रेश्वरी कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे वज्रेश्वरी ठाणे या जिल्ह्यात आहे. गरम पाण्याचे झरे असलेले उपनदेव आणि सुपनदेव कोठे आहेत? जळगाव या ठिकाणी आहेत. अकलूज हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? अकलूज हे ठिकाण नीरा या नदीकाठी वसलेले आहे. गाळणार टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? गाळणार टेकड्या धुळे या जिल्ह्यात आहेत. पुसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? पुसा टेकड्या यवतमाळ या जिल्ह्यात आढळतात. मांजरा पठार कोणत्या विभागात येते? मांजरा पठार मराठवाडा या विभागात येतो. खानदेशमध्ये प्रामुख्याने कोणत्या नद्यांचे खोरे आहेत? खानदेशात तापी या नदीची खोरे आहे. सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात? सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागाला मावळ असे म्हणतात. महाराष्ट्रात सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना होय. मुक्ताईनगर हे तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी आहे? मुक्ताईनगर हे तीर्थक्षेत्र पूर्णा या नदीकाठी आहे. येलदरी धरण कोणत्या नदीवर आहे? येलदरी नदर पूर्णा नदीवर आहे. हे परभणी आणि हिंगोली या सीमेवर आहे.
इसापूर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? इसापूर हे धरण पैनगंगा या नदीवर बांधलेले आहे. सिंदफणा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? सिंदफणा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. कुकडी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कुकडी प्रकल्प पुणे या जिल्ह्यात आहे. पैनगंगा नदीचा उगम कोठे होतो? पैनगंगा नदीचा उगम अजिंठा डोंगररांगामध्ये होतो. अजिंठा डोंगररांगा बुलढाणा येथे होतो. बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? बिंदुसरा धरण बीड या जिल्ह्यात आहे. घोट हे ठिकाण कोणत्या नदीकाठी आहे? घोट हे ठिकाण दिना गडचिरोली या ठिकाणी आहे. मांजरा नदीचा उगम कोठे होतो? मांजरा नदीचा उगम बालाघाट डोंगररांगा पाटोदा बीड या ठिकाणी होतो. वरंधा घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? वरंधा घाट भोर आणि महाड या दोन शहरांना जोडतो. नादूर मधमेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? नादूर मधमेश्वर अभयारण्य पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. नादूर मधमेश्वर या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर असेही म्हणतात. सिद्धेश्वर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिद्धेश्वर धरण हिंगोली या जिल्ह्यात आहे. विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? विष्णुपुरी प्रकल्प गोदावरी या जिल्ह्यात आहे. नांदेड आशियातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. विष्णुपुरी हा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे. अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण वाशिम या जिल्ह्यात आहे. कादवा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कादवा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. धरणगाव हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? धरणगाव हे शहर अंजनी जळगाव या नदी. महाराष्ट्रात क्रोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? महाराष्ट्रात क्रोमाइटचे साठे भंडारा, गोंदिया, रत्नागिरी या जिल्ह्यात आढळतात. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक या ठिकाणी आहे. तिल्लारी जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तिल्लारी जलविद्युत केंद्र कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. कोराडी आणि खापरखेडा प्रकल्प कशासाठी प्रसिद्ध आहे? कोराडी आणि खापरखेडा प्रकल्प औष्णिक विद्युत निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात अणुऊर्जा केंद्र कोठे प्रस्तावित आहे? महाराष्ट्रात अणुऊर्जा केंद्र जैतापूर रत्नागिरी या ठिकाणी प्रस्थापित आहे. ओझर नाशिक येथे कोणता कारखाना आहे? ओझर नाशिक येथे या ठिकाणी मिग विमानाचा कारखाना आहे. टेल्को कारखाना कोठे आहे? टेल्को कारखाना पिंपरी पुणे इथे आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक चित्रपट निर्मिती कोठे होते? महाराष्ट्रात मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी सर्वाधिक चित्रपट निर्मिती होते. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे या ठिकाणी आहे. मध्यवर्ती कापूस संशोधन संस्था कोठे आहे? मध्यवर्ती कापूस संशोधन संस्था नागपूर या ठिकाणी आहे. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य या यवतमाळ या जिल्ह्यात आहे. नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा अभयारण्य अकोला या जिल्ह्यात आहे. पैनगंगा अभयारण्य कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे? पैनगंगा अभयारण्य यवतमाळ आणि नांदेड या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य मेळघाट अमरावती हे होय. लोणार सरोवर कशापासून तयार झाले आहे? लोणार सरोवर उल्कापातामुळे तयार झाले आहे. माळढोक हा पक्षी कोणत्या जिल्ह्यात आढळतो? माळढोक हा पक्षी सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आढळतो. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगर रांगेत आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा या डोंगर रांगेत आहे. आंबोली हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? आंबोली हे ठिकाण सर्वाधिक पाऊसासाठी प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. शनी शिंगणापूर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? शनी शिंगणापूर हे देवस्थान अहमदनगर आताच्या अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली या जिल्ह्यात आहे. परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग कोठे आहे? परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग बीड या जिल्ह्यात आहे. शेगाव संत गजानन महाराज हे धार्मिक स्थळ कोठे आहे? शेगाव संत गजानन महाराज हे धार्मिक स्थळ बुलढाणा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील काचेचा
काचेचा झुलता पूल कोठे प्रस्तावित आहे? महाराष्ट्रातील काचेचा झुलता पूल महाबळेश्वर या ठिकाणी प्रस्तावित आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते? महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून तेरेखोल नदी वाहते. कळसुबाई शिखराची उंची किती? कळसुबाई शिखराची उंची 5400 फूट आणि 1646 मीटर होय. मांजरा पठार कोणत्या दोन डोंगररांगाच्या दरम्यान आहे? मांजरा पठार बालाघाट आणि सातमाळ अजिंठा डोंगररांगाच्या दरम्यान आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा ज्याचे क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर होय. याचे क्षेत्रफळ 17,048 किलोमीटर आहे, चौरस किलोमीटर आहे. सातपुडा पर्वतरांगेत सर्वात उंच शिखर कोणते? सातपुडा पर्वत सर्वात उंच शिखर धूपगड ते मध्य प्रदेश या राज्यात आहे. सह्याद्री पर्वताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? सह्याद्री पर्वताची उत्तर दक्षिण लांबी 1600 किलोमीटर भारतात आहे, त्यापैकी 440 महाराष्ट्रात आहे. खचदरीतून वाहणारी महाराष्ट्रातील मुख्य नदी कोणती? खचदरीतून वाहणारी महाराष्ट्रातील मुख्य नदी तापी होय. गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? गाविलगड टेकड्या अमरावती या जिल्ह्यात आहेत. पुसा आणि पैनगंगा या नद्याच्या खोऱ्यात कोणता जिल्हा व्यापलेला आहे? पुसा आणि पैनगंगा या नद्याच्या खोऱ्यात यवतमाळ हा जिल्हा व्यापलेला आहे. कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी 382 किलोमीटर इतकी आहे. कयाधू ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कयाधू ही पैनगंगा या नदीची उपनदी आहे. हिंगोली जिल्ह्यातील मुख्य नदी कयाधू आहे. धुळे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? धुळे शहर पांझरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कोयना नदी आणि कृष्णा नदीचा संगम कोठे होतो? कोयना नदी आणि कृष्णा नदीचा संगम कराड, सातारा या ठिकाणी होतो. दूधगंगा नदीवर कोणते धरण आहे? दूधगंगा नदीवर कळम्मावाडी कोल्हापूर हे धरण आहे. मांजरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. मुळा मुठा नद्याचा संगम कोणत्या जिल्ह्यात होतो? मुळा मुठा नद्याचा संगम पुणे या जिल्ह्यात होतो. हिंगणी सोलापूर येथे कोणते धरण आहे? हिंगणी सोलापूर या ठिकाणी एकरूप धरण आहे. वाघूर प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? वाघूर प्रकल्प जळगाव या जिल्ह्यात आहे. वैनगंगा आणि वर्धा नद्याचा संगम कोठे होतो? वैनगंगा आणि वर्धा नद्याचा संगम शिवनी, चंद्रपूर, गडचिरोली, सीमा या ठिकाणी होतो. नळगंगा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नळगंगा धरण बुलढाणा या जिल्ह्यात आहे. पूर्णा नदीचा उगम कोठे होतो? पूर्णा नदीचा उगम गाविलगड टेकड्या अमरावती या ठिकाणी होतो. करा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? करा नदी नीरा, जेजूर या नदीकाठी आहे. मांजरा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती? मांजरा नदीची महाराष्ट्रातील लांबी 724 किलोमीटर. तापी आणि पांझरा संगम कोठे होतो? तापी आणि पांझरा नदीचा संगम मुडावद या ठिकाणी होतो. तिल्लारी घाट कोणत्या दोन शहरांना जोडतो? तिल्लारी घाट कोल्हापूर आणि पणजी या दोन शहरांना जोडतो. लोहखनिज साठ्यापैकी प्रसिद्ध असलेले सुरजागड कोठे आहे? लोहखनिज साठ्यापैकी प्रसिद्ध असलेले सुरजागड हे शहर ठिकाण गडचिरोली या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात मॅग्नीजचे सर्वाधिक साठे कोठे आहेत? महाराष्ट्रात मॅग्नीजचे सर्वाधिक साठे भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यात आहेत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या मदतीने उभारला जात आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प फ्रान्स या देशाच्या मदतीने उभारला जात आहे. फेकरी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? फेकरी औष्णिक विद्युत केंद्र जळगाव, भुसावळ या जिल्ह्यात आहे. तुर्भे मुंबई येथे कोणता प्रकल्प आहे? तुर्भे मुंबई या ठिकाणी टाटा औष्णिक विद्युत केंद्र आहे. डोलामाइट हे खनिज प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? डोलामाइट हे खनिज प्रामुख्याने रत्नागिरी आणि यवतमाळ या जिल्ह्यात आढळते. पवन ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्रातील अग्रेसर जिल्हा कोणता? पवन ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्रातील सातारा हा जिल्हा अग्रेसर आहे. बायोगॅस निर्मितीत कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे? बायोगॅस निर्मितीत कोल्हापूर हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.
विमान सुटे भाग निर्मितीचा कारखाना कोठे आहे? विमानाचे सुटे भाग निर्मितीचा कारखाना नाशिक ओझर या ठिकाणी आहे. HMT घड्याळांचा कारखाना कोठे आहे? HMT घड्याळांचा कारखाना तुमसर भंडारा या ठिकाणी आहे. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यात आहे. यावल अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? यावल अभयारण्य मोर आणि इतर पक्षीसाठी प्रसिद्ध आहे. यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यावल अभयारण्य जळगाव या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान ताडोबा अंधारी होय. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड पनवेल जवळ आहे. लोणार सरोवर कोणत्या प्रकारच्या पाण्याचे आहे? लोणार सरोवर खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ किती आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ सुमारे 1677 चौरस किलोमीटर आहे. रेरेखुंडी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रेरेखुंडी हे थंड हवेचे ठिकाण अमरावती चिखलदरा जवळ आहे. नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य थंड हवेचे ठिकाण कोणते? नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ होय. पळसदेव हे पर्यटन स्थळ कोणत्या जलाशयाच्या काठी आहे? पळसदेव हे पर्यटन केंद्र उजनी जलाशयाच्या काठी आहे. कोल्हापुरी साज हा कशाचा प्रकार आहे? कोल्हापुरी साज हा दागिन्याचा महाराष्ट्र संस्कृतीचा प्रकार आहे. वेरूळ लेण्यामधील कैलास मंदिर कोणी बांधले? वेरूळ लेण्यामधील कैलास मंदिर राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी बांधले. सिद्धिविनायक मंदिर मुंबई कोणत्या उपनगरात आहे? सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी या उपनगरात आहे. अष्टविनायक मधील बल्लाळेश्वर कोठे आहे? अष्टविनायकी बल्लाळेश्वर पाली रायगड या ठिकाणी आहे. परमानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी आहे. सांगली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? सांगली हे शहर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. नाणेघाट कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो? नाणेघाट ठाणे आणि पुणे या दोन जिल्ह्यांना जोडतो. ताम्हिणी घाट कोणत्या मार्गावर आहे? ताम्हिणी घाट पुणे आणि माणगाव रायगड या मार्गावर आहे. दिवे घाट कोणत्या महामार्गावर लागतो? पुणे आणि सासवड या महामार्गावर. पसरणी घाट कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? परसणी घाट वाई आणि महाबळेश्वर या दोन शहरादरम्यान आहे. हनुमंते घाट कोणत्या दोन जिल्ह्यांना जोडतो? हनुमंते घाट कोल्हापूर आणि कुडाळ या दोन जिल्ह्यांना जोडतो. सह्याद्री पर्वतातील साल्हेर शिखराची उंची किती आहे? सह्याद्री पर्वतातील साल्हेर शिखराची उंची 1567 मीटर इतकी आहे. अजिंठा डोंगररांगेत कोणत्या महत्त्वाच्या लेण्या आहेत? अजिंठा डोंगररांगेत अजिंठा आणि वेरूळ ह्या दोन लेण्या आहेत. गरमसूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? गरमसूर टेकड्या नागपूर या जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी ठाण्याची खाडी होय. भातसा आणि काळू नद्यांच्या खोऱ्यात कोणता घाट आहे? भातसा आणि काळू या नदीच्या खोऱ्यात माळशेज घाट आहे. उजनी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? उजनी धरणाच्या जलाशयास यशवंत सागर असे म्हणतात. तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तोतलाडोह धरण पेंच नागपूर या नदीवर आहे. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर इतकी आहे. तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम कोठे होतो? तापी आणि पूर्णा या नद्यांचा संगम चांगदेव जळगाव या ठिकाणी होतो. इंद्रायणी आणि भीमा नद्यांचा संगम कोठे होतो? इंद्रायणी आणि भीमा नद्यांचा संगम तुळापूर पुणे या ठिकाणी होतो. मुळा आणि प्रवरा संगम कोठे होतो? मुळा आणि प्रवरा नद्यांचा संगम नेवासे अहमदनगर या ठिकाणी होतो. दूधगंगा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? दूधगंगा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. अप्पर वर्धा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? अप्पर वर्धा प्रकल्प अमरावती या जिल्ह्यात आहे. लोअर पैनगंगा प्रकल्प कोणत्या दोन जिल्ह्यांना संयुक्त प्रकल्प आहे? लोअर पैनगंगा प्रकल्प यवतमाळ आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांचा संयुक्त प्रकल्प आहे. कादवा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कादवा ही गोदावरी नदीची उपनदी आहे.
गिरणा नदीवरील चनकापूर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? गिरणा नदीवरील चनकापूर धरण नाशिक या जिल्ह्यात आहे. वैतरणा नदीवर कोणते मुख्य धरण आहे? वैतरणा नदीवर मोडक सागर हे मुख्य धरण आहे. दूधगंगा ही पश्चिम वाहिनी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? दूधगंगा ही पश्चिम वाहिनी नदी पालघर या जिल्ह्यातून वाहते. कयाधू नदीकाठी वसलेले महत्त्वाचे शहर कोणते? हिंगोली. कयाधू नदीकाठी वसलेले महत्त्वाचे शहर हिंगोली होय. वशिष्ठी नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? वशिष्ठी नदी रत्नागिरी चिपळूण या नदीकाठी आहे. महाराष्ट्रात लोहखनिज प्रामुख्याने कोणत्या खडकात आढळते? महाराष्ट्रात लोहखनिज प्रामुख्याने धाडवर श्रेणीत आढळते. मॅग्नीजच्या उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? मॅग्नीजच्या उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक लागतो. हिंदुस्तान लेव्हर हा कारखाना कोठे आहे? हिंदुस्तान लेव्हर हा कारखाना खामगाव बुलढाणा या ठिकाणी आहे. व्हॉक्सवॅगन कार निर्मितीचा कारखाना कोठे आहे? व्हॉक्सवॅगन कार निर्मितीचा कारखाना चाकण पुणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात काच निर्मितीचा उद्योग कोठे विकसित झाला आहे? महाराष्ट्रात काच निर्मितीचा उद्योग तळेगाव दाभाडे पुणे आणि ओरस सिंधुदुर्ग या ठिकाणी. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ONGCचे मुख्यालय कोठे आहे? ऑइल अँड नॅचरल गॅस ONGCचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. JNPT बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? JNPT बंदर रायगड न्हावा शेवा या ठिकाणी आहे. विदर्भामधील सर्वात जुना साखर कारखाना कोणता? विदर्भामधील सर्वात जुना कारखाना जिजामाता सहकारी साखर कारखाना सिंदखेड राजा होय. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिनोग्राफी कोठे आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशिनोग्राफी मुंबई या ठिकाणी आहे. रेशीम उत्पादनात महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा कोणता? रेशीम उत्पादन महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा भंडारा होय. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यात आहे. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य वाघ आणि बिबट्यासाठी प्रसिद्ध आहे. यावल अभयारण्य कोणत्या डोंगर रांगेत येते? यावल अभयारण्य सातपुडा या डोंगर रांगेत येते. गौताळा औटरमघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? गौताळा औटरमघाट अभयारण्य छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यात आहे. पवनी भंडारा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? पवनी भंडारा हे ठिकाण तांदूळ उत्पादन आणि ऐतिहासिक तटबंदीसाठी प्रसिद्ध आहे. माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या 2 जिल्ह्यात विभागले आहे? माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूर आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यात विभागले आहे. देऊळगाव राजा बुलढाणा हे ठिकाण कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? देऊळगाव राजा बुलढाणा हे ठिकाण काळवीट या अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. आंबोली हे ठिकाण कोणत्या डोंगर रांगेत आहे? आंबोली हे ठिकाण सह्याद्री या डोंगर रांगेत आहे. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात आहे. लोणावळा आणि खंडाळा हे थंड हवेचे ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणावळा आणि खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण पुणे या जिल्ह्यात आहेत. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगर रांगेत आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण गाविलगड या डोंगर रांगेत आहे. वेरूळ येथील लेण्याची संख्या किती आहे? वेरूळ येथील लेण्याची संख्या 34 इतकी आहे. अजिंठा लेण्याची संख्या किती आहे? अजिंठा लेण्याची संख्या 29 इतकी आहे. कान्हेरी लेणी कोठे आहेत? कान्हेरी लेण्या बोरिवली मुंबई या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा कुरबुडे बोगदा कोकण रेल्वेवर 6.5 किलोमीटर इतका आहे. दख्खनच्या पठाराचा उतार कोणत्या दिशेला आहे? दख्खनच्या पठाराचा उतार पश्चिम पूर्व दिशेला आहे. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती टेकडी आहे? महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर गाळणार टेकड्या धुळे या ठिकाणी आहेत. हनुमंते घाट कोणत्या महामार्गावर आहे? हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळ या महामार्गावर आहे. सह्याद्री हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? सह्याद्री हा अवशिष्ट कडा असलेला जलविभाजक आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची सीमा
गोवा या राज्याला लागून आहे. चिंचोली घाट कोणत्या दोन जिल्ह्याच्या दरम्यान आहे? चिंचोली घाट बीड आणि अहमदनगर या दोन जिल्ह्याच्या दरम्यान आहे. राजामाची हे पर्यटन स्थळ कोणत्या डोंगररांगेत आहे? राजामाची हे पर्यटन स्थळ सह्याद्री लोणावळाजवळ या डोंगररांगेत आहे. मुदखेड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? मुदखेड डोंगर नांदेड या जिल्ह्यात आहे. सातपुडा पर्वतरांगेने महाराष्ट्रात कोणता भाग व्यापला आहे? सातपुडा पर्वतरांगेने महाराष्ट्राचा अतिउत्तर भाग व्यापलेला आहे. पैनगंगा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? पैनगंगा नदी बुलढाणा, वाशिम, हिंगोली, यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यातून वाहते. मांजरा नदीच्या खोऱ्यात कोणता मुख्य जिल्हा आहे? मांजरा नदीच्या खोऱ्यात लातूर आणि बीड हे मुख्य जिल्हे आहेत. काटेपूर्णा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? काटेपूर्णा ही पूर्णा नदीची उपनदी आहे. वेणा नदीचा उगम कोठे होतो? वेणा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी होतो. कोयना नदीला महाराष्ट्राची काय म्हणतात? कोयना नदीला महाराष्ट्राची जीवनवाहिनी असे म्हणतात. सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? सिद्धेश्वर धरण दक्षिण पूर्णा हिंगोली या नदीवर बांधले आहे. खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? खडकवासला धरण मुठा या नदीवर आहे. गोदावरी आणि दक्षिण पूर्णा यांचा संगम कुठे होतो? गोदावरी आणि दक्षिण पूर्णा या नद्यांचा संगम कंठेश्वर परभणी या ठिकाणी होतो. उल्हास नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? उल्हास नदी ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातून वाहते. कुंडलिका नदीकाठी कोणते शहर वसलेले आहे? कुंडलिका नदीकाठी रोहा, रायगड हे शहर वसलेले आहे. वैनगंगा नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो? वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेश मैकल पर्वतरांगेत होतो. पूर्णा आणि पैनगंगा खोऱ्यामधील डोंगररांग कोणती? पूर्णा आणि पैनगंगा खोऱ्यातील डोंगररांग सातमाळा अजिंठा डोंगररांग होय. मुळा नदीचा उगम कोठे होतो? मुळा नदीचा उगम आजिवली अहमदनगर या ठिकाणी होतो. सावित्री नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? सावित्री नदी रायगड महाड या जिल्ह्यातून वाहते. भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती? भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 किलोमीटर होय. बल्लारपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? बल्लारपूर दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात मॅंगनीजचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते? महाराष्ट्रात मॅंगनीजचे सर्वाधिक उत्पादन नागपूर आणि भंडारा या ठिकाणी होते. एशियाडमधील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? एशियामधील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प वनकुसडे सातारा या ठिकाणी आहे. जवाहर नेहरू पोर्ट JNPT कशासाठी प्रसिद्ध आहे? जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲल्युमिनियम कंटेनर बंदरासाठी प्रसिद्ध आहे. ऑइल रिफायनरी खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प कोठे आहे? ऑइल रिफायनरी खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प तुर्भे मुंबई या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? खापोली, रायगड. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रेल्वे वॅगन्स कारखाना कोठे आहे? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रेल्वे वॅगन्स कारखाना नागपूर या ठिकाणी आहे. HMT घड्याळाचा कारखाना कोठे आहे? HMT घड्याळाचा कारखाना तुमसर या ठिकाणी आहे. डोलोमाइट उत्पादनात कोणता जिल्हा प्रथम आहे? डोलोमाइट उत्पादनात यवतमाळ हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल कर्करोग संशोधन केंद्र कोठे आहे? टाटा मेमोरियल हॉस्पिटल कर्करोग संशोधन परळ मुंबई या ठिकाणी आहे. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यात आहे. नरनाळा किल्ला कोणत्या डोंगररांगेत आहे? नरनाळा किल्ला सातपुडा या डोंगररांगेत आहे. लोणार सरोवराचा व्यास किती आहे? लोणार सरोवराचा व्यास सुमारे 1.2 किलोमीटर इतका आहे. अष्टविनायकमधील मयुरेश्वर कोठे आहे? अष्टविनायकामधील मयुरेश्वर मोरगाव पुणे या ठिकाणी आहे. 3.5 शक्तिपीठापैकी माहूरची देवी कोणती? 3.5 शक्तिपीठापैकी माहूरची देवी रेणुका माता नांदेड होय. एलिफंटा केव्जला स्थानिक लोक कोणत्या नावाने ओळखतात? एलिफंटा केव्जला स्थानिक लोक
घारापुरी या नावाने ओळखतात. भंडारदरा धरणाला कोणत्या नावाने ओळखले जाते? भंडारदरा धरणाला विल्सन डॅम या नावाने ओळखले जाते. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणी शोधले? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कॅप्टन रॉबिन्सन यांनी शोधले. पळसदेव येथील हेमाडपंथी मंदिर कोणत्या धरणाच्या पाण्यात बुडाले आहे? पळसदेव येथील हेमाडपंथी मंदिर उजनी धरणाच्या पाण्यात बुडाले आहे. कोल्हापुरी चपलांना कोणता GI टॅग मिळाला आहे? कोल्हापुरी चपलांना GI टॅग जिओग्राफिकल इंडिकेशन हा टॅग मिळाला आहे. गणपतीमुळे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? गणपतीमुळे धार्मिक स्थळ रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. पवनार आश्रम कोणत्या नदीकाठी आहे? पवनार आश्रम धोम नदी वर्धा या नदीकाठी आहे. रामटेक हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? रामटेक हे पर्यटन स्थळ नागपूर या जिल्ह्यात आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे नाव कोणत्या देवतेवरून पडले आहे? ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे नाव तारुदेव गोंड जमात या देवतेवरून पडले आहे. महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य खेळ कबड्डी हा आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी तापी होय. ती 208 किलोमीटर महाराष्ट्रातून वाहते. वरंधा घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? वरंधा घाट भोर आणि महाड या 2 शहरांना जोडतो. सह्याद्री पर्वतातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? सह्याद्री पर्वतातील कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर इतकी आहे. मांजरा पठार कोणत्या 2 जिल्ह्यांच्या दरम्यान आहे? मांजरा पठार लातूर आणि धाराशिव या 2 जिल्ह्यांदरम्यान आहे. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर कोणत्या टेकड्या आहेत? महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवर दरकेसा चिरोली टेकड्या आहेत. दख्खनच्या पठाराचा 90% भाग कोणत्या खडकांनी बनलेला आहे? दख्खनच्या पठाराचा 90% भाग बेसाल्ट या खडकांनी बनलेला आहे. कास पठार कोणत्या डोंगर रांगेत येते? कास पठार सह्याद्री या डोंगर रांगेत येते. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा सोलापूर होय. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगळी करतात? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग गोदावरी आणि भीमा या 2 नद्यांची खोरी वेगळी करतात. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा या ठिकाणी होतो. कोयना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हणतात? जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयास ज्ञानेश्वर सागर असे म्हणतात. दूधगंगा नदीवर कोणते धरण बांधले आहे? दूधगंगा नदीवर काळम्मावाडी कोल्हापूर हे धरण बांधले आहे. पैनगंगा नदीचा उगम कोठे होतो? पैनगंगा नदीचा उगम अजिंठा डोंगररांगामध्ये होतो. वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात? वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. गिरणा नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात होतो? गिरणा नदीचा उगम नाशिक या जिल्ह्यात होतो. भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? भंडारदरा हे धरण अहमदनगर या जिल्ह्यात आहे. तापी आणि पांझरा नद्याचा संगम कोठे होतो? तापी आणि पांझरा नद्याचा संगम मडावत धुळे या ठिकाणी होतो. इंद्रायणी नदी कोणत्या तीर्थक्षेत्रातून वाहते? इंद्रायणी नदी आळंदी आणि देहू या तीर्थक्षेत्रातून वाहते. नीरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? नीरा नदी भीमा नदीची उपनदी आहे. सिद्धेश्वर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? सिद्धेश्वर धरण हिंगोली या जिल्ह्यात आहे. पेंच जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पेंच जलविद्युत प्रकल्प नागपूर या जिल्ह्यात आहे. वैतरणा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? वैतरणा नदी पालघर आणि नाशिक या जिल्ह्यातून वाहते. सूर्य हा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सूर्य हा सिंचन प्रकल्प पालघर या जिल्ह्यात आहे.
मॅंगनीजच्या खाणी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? मॅंगनीजच्या खाणी प्रामुख्याने नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यात आढळतात. दगडी कोळसा साठ्यासाठी प्रसिद्ध असलेले उमरेड कोठे आहे? दगडी कोळसा साठ्यासाठी प्रसिद्ध असलेले उमरेड ठिकाण नागपूर या जिल्ह्यात आहे. बॉक्साईड हे खनिज प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? बॉक्साईड हे खनिज प्रामुख्याने कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळते. तारापूर अणुऊर्जा केंद्र कधी सुरू झाले? तारापूर अणुऊर्जा केंद्र 1969 साली सुरू झाले. चौला औष्णिक केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? चौला औष्णिक विद्युत केंद्र ठाणे या जिल्ह्यात आहे. ओझर नाशिक येथे कशाचा कारखाना आहे? ओझर नाशिक या ठिकाणी मिग विमान निर्मितीचा कारखाना आहे. कागद कारखाना बल्लारपूर कोणत्या जिल्ह्यात आहे? कागद कारखाना बल्लारपूर चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. HMT घड्याळांचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? HMT घड्याळांचा कारखाना गडचिरोली या जिल्ह्यात आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे या ठिकाणी आहे. मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूर या ठिकाणी आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यात आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोठे आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यात आहे. माळढोक अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? माळढोक अभयारण्य माळढोक पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहे. अष्टविनायकमधील चिंतामणी मंदिर कोठे आहे? अष्टविनायकामधील चिंतामणी मंदिर थेरूर पुणे या ठिकाणी आहे. 3.5 शक्तिपीठापैकी तुळजापूरची देवी कोणती? तुळजाभवानी माता धाराशिव. वेरूळ येथील लेण्यांची संख्या किती आहे? वेरूळ येथील लेण्यांची संख्या 34 इतकी आहे. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या काठी आहेत? अजिंठा लेण्या वाघूर नदीच्या काठी आहेत. घाऱ्यापुरी एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? घारापुरी एलिफंटा लेण्या रायगड या जिल्ह्यात आहेत. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगर रांगेत आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण गाविलगड या डोंगर रांगेत आहेत. पवनार आश्रम कोठे आहे? पवनार आश्रम वर्धा या ठिकाणी आहे. बीबी का मकबरा कोणत्या शहरात आहे? बीबी का मकबरा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. विष्णुपुरी उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? विष्णुपुरी उपसा सिंचन प्रकल्प नांदेड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू कोणत्या अभयारण्याच्या परिसरात आढळतो? महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू भीमाशंकर या अभयारण्याच्या परिसरात आढळतो. नाणेघाट कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? नाणेघाट जुन्नर पुणे आणि मुरबाड ठाणे या 2 शहरांना जोडतो. कशेडी घाट कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान आहे? कशेडी घाट पोलादपूर आणि खेड मुंबई गोवा महामार्गावर आहे. आंबोली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? आंबोली घाट बेळगाव आणि सावंतवाडी या 2 शहरांना जोडतो. सह्याद्री पर्वतातील साल्हेर शिखराची उंची किती आहे? सह्याद्री पर्वतातील साल्हेर शिखराची उंची 1567 मीटर इतकी आहे. सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अस्तंबा. याची उंची 1325 मीटर आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी खाडी धरमतरची खाडी आहे. दख्खनच्या पठाराची सरासरी उंची किती आहे? दख्खनच्या पठाराची सरासरी उंची 450 ते 600 मीटर इतकी आहे. राजामाची हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? राजामाची हे पर्यटन स्थळ पुणे लोणावळा जवळ आहे. मुदखेड डोंगर कोणत्या डोंगर रांगेचा भाग आहे? मुदखेड डोंगर सातमाळा अजिंठा डोंगर रांगेचा भाग आहे. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती? 15 डिग्री 8 उत्तर ते 21 डिग्री 1 मिनिट उत्तर अक्षवृत्तादरम्यान आहे. कयाधू ही कोणत्या नदीची
मुख्य उपनदी आहे? कयाधू ही पैनगंगा नदीची मुख्य उपनदी आहे. गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम कोठे होतो? गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम टोके अहमदनगर या ठिकाणी होतो. मुळा मुठा या नद्या कोणत्या नदीला जाऊन मिळतात? मुळा मुठा या नद्या भीमा नदीला जाऊन मिळतात. करा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? करा नदी नीरा या नदीची उपनदी आहे. खडकवासला धरण कोणत्या शहराला पाणीपुरवठा करते? खडकवासला धरण पुणे या शहराला पाणीपुरवठा करते. सिद्धेश्वर धरण कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे? सिद्धेश्वर धरण हिंगोली आणि परभणी या जिल्ह्याच्या सीमेवर आहे. विष्णुपुरी उपसा सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? विष्णुपुरी उपसा सिंचन प्रकल्प गोदावरी नांदेड नदी. पैनगंगा नदीची एकूण लांबी किती आहे? पैनगंगा नदीची एकूण लांबी 495 किलोमीटर इतकी आहे. उल्हास नदीचा उगम कोठे होतो? उल्हास नदीचा उगम राजामाची या ठिकाणी होतो. सावित्री नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? सावित्री नदी रायगड या जिल्ह्यातून वाहते. विशिष्ट नदीकाठी कोणते महत्त्वाचे शहर वसले आहे? विशिष्ट नदीकाठी चिपळूण हे महत्त्वाचे शहर वसलेले आहे. धोम धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? धोम धरण कृष्णा नदीवर बांधले आहे. येलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? येलदरी जलविद्युत प्रकल्प परभणी हिंगोली जिल्ह्यात आहे, पूर्णा नदीवर. कादवा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कादवा ही गोदावरी नदीची उपनदी आहे. नळगंगा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नळगंगा धरण बुलढाणा या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात क्रोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? महाराष्ट्रात क्रोमाइटचे साठे भंडारा, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळतात. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक या ठिकाणी आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यात प्रस्तावित आहे. हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कारखाना कोठे आहे? हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कारखाना पिंपरी पुणे या ठिकाणी आहे. चलन नोटा प्रेस कोठे आहेत? करन्सी नोट प्रेस नाशिक या ठिकाणी आहेत. डोलोमाइट उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता? डोलोमाइट उत्पादनात अग्रेसर जिल्हा रत्नागिरी होय. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रेल्वे कोचेस कारखाना कोठे आहे? मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रेल्वे कोचेस कारखाना लातूर या ठिकाणी आहे. बायोगॅस निर्मितीत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? बायोगॅस निर्मितीत महाराष्ट्राचा भारतात पहिला क्रमांक लागतो. सिल्क रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा कोणता? सिल्क रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा भंडारा होय. टाटा मेमोरियल रुग्णालय कशासाठी प्रसिद्ध आहे? टाटा मेमोरियल रुग्णालय कर्करोग उपचारासाठी प्रसिद्ध आहे. पवनार आश्रम कोणत्या नदीकाठी आहे? पवनार आश्रम धोम नदीकाठी आहे. टिपेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? टिपेश्वर अभयारण्य वाघ कशासाठी प्रसिद्ध आहे. नरनाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा अभयारण्य अकोला या जिल्ह्यात आहे. ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यात आहे. यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? यावल अभयारण्य जळगाव या जिल्ह्यात आहे. लोणार सरोवराची निर्मिती कशामुळे झाली? लोणार सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झाली. अष्टविनायकामधील विघ्नेश्वर मंदिर कोठे आहे? अष्टविनायकामधील विघ्नेश्वर मंदिर ओझर पुणे या ठिकाणी आहे. 3.5 शक्तिपीठापैकी वणीची देवी कोणती? 3.5 शक्तिपीठापैकी वणीची देवी सप्तशृंगी माता नाशिक होय. वेरूळ येथील प्रसिद्ध लेणे कोणते? वेरूळ येथील प्रसिद्ध लेणे कैलास मंदिर होय. अजिंठा लेणी कोणत्या कालखंडातील आहेत? अजिंठा लेणी सातवाहन आणि वाकाटक काळातील आहे. घारापुरी एलिफंटा लेणी कोणत्या समुद्रात आहेत? घारापुरी एलिफंटा लेणी अरबी समुद्रात आहेत. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यात आहे. विद्येचे माहेरघर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? विद्येचे माहेरघर म्हणून पुणे हे शहर ओळखले जाते. संत गजानन महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे?
संत गजानन महाराज यांचे समाधी स्थळ शेगाव बुलढाणा या ठिकाणी आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला ओळखले जाते. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? 72 डिग्री 6 मिनिट पूर्व ते 80 डिग्री 9 मिनिट पूर्व. महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे? 15 डिग्री 8 मिनिट उत्तर ते 22 डिग्री 1 मिनिट उत्तर असा आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी अंदाजे किती किलोमीटर आहे? महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी अंदाजे 800 किलोमीटर इतकी आहे. महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी अंदाजे किती आहे? महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी अंदाजे 700 किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात? महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. शंभू महादेव डोंगररांगा कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी करतात? शंभू महादेव डोंगररांगा कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी करतात. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी करतात? हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा गोदावरी आणि भीमा या नद्यांची खोरी वेगळी करतात. सातमाळा अजिंठा डोंगररांगा कोणत्या दोन नद्यांची खोरी वेगळी करतात? सातमाळा अजिंठा डोंगररांगा तापी आणि गोदावरी नद्यांची खोरी वेगळी करतात. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा सोलापूर हा अवर्षणग्रस्त भाग आहे. कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे. दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते? दक्षिण गंगा म्हणून गोदावरी नदी ओळखली जाते. वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात? वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी वैनगंगा होय. मुळा मुठा नदीच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? मुळा मुठा नदीच्या संगमावर पुणे हे शहर वसलेले आहे. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर सातारा या ठिकाणी होतो. भंडारदरा धरण विल्सन डॅम कोणत्या नदीवर आहे? भंडारदरा धरण विल्सन डॅम प्रवरा या नदीवर आहे. तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तोतलाडोह धरण पेंच नागपूर या नदीवर आहे. भीमा नदीचे उगमस्थान कुठे आहे? भीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर पुणे येथे आहे. तापी आणि पांझरा या नद्याचा संगम कुठे होतो? तापी आणि पांझरा या नद्याचा संगम मुडावद या ठिकाणी होतो. कोकणातील सर्वात उत्तरेकडील नदी कोणती? कोकणात सर्वात उत्तरेकडील नदी दमणगंगा होय. बॉक्साईट या खनिजापासून कोणते धातू मिळवले जाते? बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम हा धातू मिळवला जातो. महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे कुठे आढळतात? महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वाधिक साठे बल्लारपूर, चंद्रपूर या ठिकाणी आढळतात. कोयना जलविद्युत प्रकल्पास महाराष्ट्राचे काय म्हणतात? कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. महाराष्ट्राचे पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिले अणुऊर्जा केंद्र तारापूर, पालघर या ठिकाणी आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रत्नागिरी या जिल्ह्यात प्रस्तावित आहे. लोह खनिजे साठे महाराष्ट्रात प्रामुख्याने कोणत्या भागात आहेत? लोह खनिजे साठे महाराष्ट्रात प्रामुख्याने पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणात आहेत. एशियामधील पहिले पवनऊर्जा केंद्र कोठे सुरू झाले? एशियामधील पहिले पवनऊर्जा केंद्र जमसांडे, सिंधुदुर्ग या ठिकाणी सुरू झाले. गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी हे ठिकाण ठाणे या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात मॅग्नेशियम साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? महाराष्ट्रात मॅग्नेशियम साठे नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यात आढळतात. भाभा अणुसंशोधन केंद्र कोठे आहे? भाभा अणुसंशोधन केंद्र तुर्भे, मुंबई या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील साखरेचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? महाराष्ट्रातील साखरेचा जिल्हा म्हणून अहमदनगर हा जिल्हा ओळखला जातो. विदर्भाचे नंदनवन म्हणून कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? विदर्भाचे नंदनवन म्हणून चिखलदरा, अमरावती हे ठिकाण प्रसिद्ध आहे. शीखांची दक्षिण काशी म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
शीखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड हुजूर साहेब गुरुद्वारा हे ठिकाण ओळखले जाते. कापसाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? कापसाचा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याची ओळख आहे. केळीच्या बागासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? केळीच्या बागासाठी जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे. मिठागराचा जिल्हा कोणास म्हणतात? मिठागरा जिल्हा रायगड या जिल्ह्यास म्हणतात. विद्येचे माहेरघर कोणते शहर आहे? विद्येचे माहेरघर पुणे हे शहर आहे. महाबळेश्वर आणि पाचगणी हे थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर आणि पाचगणी थंड हवेचे ठिकाण सातारा या जिल्ह्यात आहेत. मालेगाव हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? मालेगाव हे शहर गिरणा या नदीकाठी वसलेले आहे. प्रकाशा हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाश हे तीर्थक्षेत्र नंदुरबार तापी गोमाई संगमावर आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक वनक्षेत्र गडचिरोली या जिल्ह्यात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड या जिल्ह्यात आहे. दाजीपूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? दाजीपूर अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध आहे. माळढोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? माळढोक पक्षी अभयारण्य अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यात आहे. सागरेश्वर अभयारण्य मानवनिर्मित कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान ताडोबा. रेड डाटा कशाशी संबंधित आहे? रेड डाटा संकटग्रस्त प्रजातीच्या नोंदीसाठी प्रसिद्ध आहे. चंदनाच्या वनासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? चंदनाच्या वनासाठी महाराष्ट्रातील सांगली हा जिल्हा प्रसिद्ध आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोणत्या 4 जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे? सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यात पसरलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.